हायवेवरची गावं रडारवर. महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणे 60 दिवसात हटवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे कडक आदेश. विशेष प्रतिनिधी, लोकसंदेश न्यूज. राज्यातील राष्ट्रीय महामार्गानजीक असणारी सर्व अतिक्रमणे येत्या 60 दिवसांमध्ये पूर्णपणे हटवण्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण आणि कडक आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. महामार्गावरील वाढत्या अतिक्रमणामुळे होणारे अपघात आणि वाहतुकीचा खोळंबा लक्षात घेऊन न्यायालयाने संपूर्ण राज्यासाठी हा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये मोजणी आणि कारवाई सुरू. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्याच्या महसूल व गृह विभागाने युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. या अंतर्गत राज्यातील सर्व सहा प्रशासकीय विभागातील 36 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी ही मोहीम राबवली जाणार आहे. पुणे विभाग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, कोकण विभाग, मुंबई शहर, पुणे, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक विभाग, नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद विभाग, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, अमरावती विभाग, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर विभाग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व सर्व जिल्ह्यांच्या हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे NH भूमी अभिलेख विभागामार्फत तातडीने सीमांकन व मोजणी करण्याचे काम हाती घेण्यात आले. जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुखांवर संयुक्त जबाबदाऱ्या. संवेदनशील मोहिमेची थेट आणि वैयक्तिक जबाबदारी प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांच्यावर संयुक्तपणे सोपवण्यात आली आहे. आदेशाचे गांभीर्य लक्षात घेता विभागीय आयुक्तांना समन्वय अधिकारी म्हणून नेमण्यात आले असून ते प्रत्येक जिल्ह्यातील कारवाईचा दैनंदिन अहवाल संकलित करून मुख्य सचिवांकडे पाठवणार आहेत. अप्पर मुख्य सचिवांचे जिल्हाधिकाऱ्यांना तातडीचे पत्र. सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेनंतर प्रशासकीय पातळींवर हालचालींना वेग आला आहे. राज्याचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी 22 जुलै रोजीच राज्यातील सर्व 36 जिल्हाधिकाऱ्यांना विशेष पत्र पाठवून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. महामार्गाच्या हद्दीत असणारी अनधिकृत हॉटेल्स, दुकाने, शेड, जाहिरात फलक आणि व्यावसायिक बांधकामे निष्कासित करण्यासाठी प्रशासनाने बुलडोझर सज्ज केले आहेत. सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या सुमोटी याचिकेच्या सुनावणीदरम्यान हे आदेश देण्यात आले असून 60 दिवसात सर्व महामार्ग अतिक्रमणमुक्त न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर थेट न्यायालयाच्या अवमानाची कारवाई केली जाऊ शकते असेही संकेत मिळत आहेत. लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी अभिजित शिंदे यांचा रिपोर्ट. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.